चळवळीतला कार्यकर्ता कसा घडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय मनोज आखरे हे आहेत. म्हणून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 3 सप्टेंबर हा दिवस कार्यकर्ता सन्मान दिन म्हणून साजरा केला. मनोज दादा हे ग्रामशाखा अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असा प्रवास करणारे नेते आहेत. गेल्या वर्षी घोषित केल्याप्रमाणे यावर्षी दिनांक 3 सप्टेंबर या दिवशी प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्ता निवडून त्यांचा यथोचित सन्मान केला. यामधून प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते तयार होतील ही प्रेरणा सर्वांना ऊर्जा देणारी ठरणार आहे, अशी मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यकर्ता सन्मान दिन काल सांगली जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपन्न झाला. यावेळी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रामहरी ठोंबरे व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग या ठिकाणी हवालदार या पदावर काम केलेल्या संभाजी ब्रिगेडच्या शहर उपाध्यक्ष सुलोचना पवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे, शहराध्यक्ष नितीन पवार, संघटक जितेंद्र भोसले, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रेखा पाटील, शहर महिला आघाडी अध्यक्षा भारती पाटील, जयंत निरगुडे, पांडुरंग शिंदे, अभिजित पाटील, राजकुमार पेडणेकर, श्रीकांत पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. हे बातमी संकलन नोमेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले. नोमेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.